नमस्कार. ही स्टुडंट लॉगिनची लिंक आहे 3002 जी की आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. युजर आय डी जो की स्टुडंटचा पी-आर-एन नंबर असणार आहे. जो पी-आर-एन नंबर तो स्टुडंटचा पासवर्ड असणार आहे. स्टुडंटने ते फिलअप केल्यानंतर त्याला साइन इन करायचं आहे. साइन इन होईल असं त्याचा डॅशबोर्ड येईल. स्टुडंटने त्याचं नेम इथे चेक करायचं आहे. देन तो रजिस्ट्रेशन इथे जाईल. इथून फोटो आणि सिग्नेचर त्याचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड आहे तो इथे चेक करेल. त्यानंतर एक्झाम फॉर्ममध्ये त्याचं इथे इन्फॉर्मेशन आहे, नाव वगैरे, कल्चर अँड ट्रेडिशनल ड्रेस. येस असेल तर येस करणार. लॉग बुक जे की इथे येस असेल तर तो येस करणार, नो असेल तर नो करणार. जे ॲज पर स्टुडंट पास आउट UG कोर्स फ्रॉम द अदर युनिव्हर्सिटी तेच येस करणार. आता कल्चरल येस असेल तर इथे ऑप्शन येईल फिलअप करायलासाठी, तर तो फिलअप करू शकतो. आता ह्या स्टुडंटने नो केलेला आहे. इथे ऑप्शन येतं, इथून आपण त्याची फाईल ही चूज करून टाकू शकतो. इथून व्ह्यू करू शकतो ते डॉक्युमेंट स्टुडंट जे त्यांनी टाकले, तसे या स्टुडंटने इथे टाकलेलं आहे. तिथून व्ह्यू करणार त्याचं अपलोड झालं ते बरोबर झालं काय. खाली त्याचे इथे सब्जेक्ट दिसणार. त्याच्या पुढे इथे अटेंडन्स शो होणार त्याची. इथून सेव्ह वर क्लिक करणार आहे, तो सेव्ह करणार तो सबमिट सक्सेसफुली. देन एक्झाम फी केल्यानंतर त्याला असं एक एक्झाम फीचं हे दिसणार आहे. इथे पेचं बटन आहे. जसं की तो इथे पे वरती क्लिक करणार, तसं याला त्याची इथे अमाउंट दिसणार, जे की त्याला इथे पे करावं लागणार आहे. एवढीच प्रोसेस आहे.